Hello everyone, welcome to Radha's Everything World. It's a new day, new beginning. Radha, say hi. Hi. बोल hi. Hi. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत की मी उकडीचे मोदक कसे बनवते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि सोबतच राधा तर सोबतच राधाच्या गमती समती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर होणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपण आता लगेच रेसिपीला स्टार्ट करू. पण बघू आता तुमच्या सोबत मला रेसिपी शेअर करायची, मी कसे मोदक बनवते हे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. हो ना राधा? आणि राधाला माईक हवाय, तिला माईक सोबत खेळायला खूप जास्त आवडतं, हे ना बाबू? तर आत्ता मी राधाला हॉलमध्ये खेळणी काढून दिली आणि ती खेळते तोपर्यंत मी पटकन इथे सारण बनवून घेते. त्यासाठी मला लागणार आहे गूळ आणि ओलं नारळ. ते मी चांगलं किसून घेतलेलं आहे. हे बघा पूर्ण बारीक करून घेतले मिक्सीमध्ये, जेणेकरून खाताना आपल्याला जाड असं काही लागायला नको. त्यानंतर मला लागणार आहे तूप, मीठ आणि ही आहे वेलचीची पूड, जी मी एकदम बारीक करून घेतलेली आहे. एवढं साहित्य मला लागणार आहे. आता मी गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यामध्ये मी आता हा किसलेला गूळ ॲड करते. तो गूळ चांगला परतवत राहायचा जोपर्यंत पूर्ण त्याचा पाक तयार होत नाही, तोपर्यंत त्याला परतवत राहायचा. छान असा पाक रेडी झाला की त्यामध्ये टाकायचं आपलं हे ओलं नारळ, जे त्यात आपण किसून घेतलं होतं ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. त्याला पण चांगला एकजीव करून घ्यायचं दोघांना. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकली आहे ही वेलचीची पूड, ती पण चांगली मिक्स करून घ्यायची. पूर्ण छान त्याला परतवून घ्यायचं, जेणेकरून सगळा म्हणजे स्वाद छान येतो. आणि मग पूर्ण परतवून झालं की ते कोरडं होईपर्यंत त्याला परतवतच राहायचं, जेणेकरून खाली लागायला नको. कारण गूळ आणि खोबरे हे लवकर कढईला चिटकतं, त्यामुळे मग थोडंसं आपण परतवत राहायचं. इकडे साईडला मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. त्यात आता टाकते 1 चम्मच तूप, कारण मला आता उकड काढून घ्यायची आहे. आणि त्यामध्येच आता मी टाकणार आहे 1 चम्मच मीठ. हे सेंधव मीठ आहे, आम्ही हेच मीठ यूज करतो, ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि इकडे पाण्याला उकळ येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आणि त्यासोबतच माझं सारंग पण रेडी झालेलं आहे. पण मी त्याला थोडं मिक्स करून, गॅस बंद केला मी आता, पण त्याला थोडं मिक्स करून मी छान थंड होऊ देईन, कढईतच ठेवेल. आणि हे इकडे मी मोदकाचं रेडीमेड पीठ आणलेलं आहे, तेच मी यूज करणार आहे. ॲक्च्युली हे पीठ मी फर्स्ट टाईमच आणलेलं आहे, मोदकचं सुगंधी मोदक पीठ म्हणून आहे. हे मी डीमार्टमधून घेतलं होतं आणि मी हेच यूज करणार आहे. हाच मागच्या म्हणजे लास्ट इयरला मी यूज केलं होतं डायरेक्टली आपलं तांदळाचं पीठ. तर माझे मोदक थोडेसे असे ना साईडने असे निघाले होते. तर मी विचार केला की यावेळेस मी हे पीठ यूज करून बघते कसं होतं, बघू. लेट्स सी, तुम्ही पण बघा की मोदक कसे होतात. इकडे पाणी छान उकळलं आहे, तूप आणि मीठ पूर्ण मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये. आणि आता आपण घेरून घेऊ. तर आता मी त्याच्यामध्ये पिठी टाकते. एका हाताने पिठी टाकत राहायची आणि एका हाताने घेरत राहायचं, म्हणजे ना जास्त गोळे तयार होत नाही आणि आपल्याला जास्त मेहनत करायला लागत नाही. ऑलरेडीच ते छान मिक्स होऊन जातं. अशा पद्धतीने त्याला मी मिक्स करून घेते. आता ते पूर्ण छान मिक्स झालं आहे. याच्यावर मी 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून त्याला चांगलं वाफेवर होऊ देणार आहे. आणि इकडे सारण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. थंड झालं आहे पूर्ण सारण, आता ते प्लेटमध्ये काढून घेते. तर 10 मिनटं झालेले आहे आणि इकडे आपलं पीठ पण रेडी झालेलं आहे. सो हे पीठ आता मी मस्त छान त्याला मिक्स करून घेते आधी, आणि मग त्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढते. आणि प्लेटमध्ये काढून पण मी चांगलं त्याला 5-10 मिनटं चांगलं मळत राहणार आहे, जोपर्यंत मला हाताला असं एकदम पूर्ण पीठ एकसारखं स्मूथ लागत नाही, तोपर्यंत मी चांगलं त्याला मळत राहणार आहे. असं केल्याने ना मोदक खूप छान स्मूथ आणि एकदम नरम छान येतात आणि अजिबात पाकळ्या फुटत नाही त्याच्या. तर बघा किती छान स्मूथ आणि एकदम एकसारखं पीठ रेडी झालेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये असे गोळे वगैरे अजिबात दिसणार नाही. पूर्ण मी त्याला चांगलं स्मॅश केलं आहे, चांगलं मळून घेतलं आहे. आता 5 मिनटं असंच ठेवणार त्याला.
आणि मग लगेच मी मोदक बनवायला घेणार. आणि राधा अजिबात मला इकडे किचन मध्ये काम करू देत नाही, तर मे बी मला आता हॉलमध्येच न्यावं लागणार आहे. काय तुला खाऊ देऊ? तर मे बी मला आता हॉलमध्येच न्यावं लागणार आहे. आणि तिची किचन मध्ये लुडबुड सुरूच आहे, तुम्ही बघू शकतात. आणि बघा कशी स्वतःहून खाऊचा डबा ओपन करते, त्यातनं बिस्किट काढते, हे ना राधा. सो मला आता सगळा पसारा तिकडे हॉलमध्ये घेऊन जावं लागणार आहे. तर मी एकच मोदक बनवला, तेवढ्यात राधाचं सुरू झालं. तर म्हटलं आता हे सगळं सेटअप मी हॉलमध्येच घेऊन जाते आणि तिकडेच बनवते. चल तुला खाऊ पण देते आणि आपण मोदक पण बनवू. तर आता मी काय केलं ना, सगळं इथेच घेऊन आली हॉलमध्ये, जेणेकरून राधा पण खेळेल आणि माझं पण काम होईल. तर म्हटलं चला इथेच बनवू आपण. आणि राधा पण मला हेल्प करते मोदक बनवायला. राधा हे घे, तू हेल्प कर मला मोदक बनवायला. राधा मला हेल्प करते बेबी. तर तो तिचं ते चाललंय, तोपर्यंत मी पटापट माझं काम करून येते. प्रकारे माझे सगळे मोदक बनवून झालेले आहेत. तर आता किचनमध्ये आली आणि चाळण ठेवलेली आहे. तर आता मला उकळ घ्यायची आहे. तर सगळे मोदक मी आता या चाळणवर ठेवून देणार आहे. त्याआधी मी छान तूप लावून घेतलं आणि एक एक मोदक मी असा पाण्यामध्ये डिप करून मग ठेवणार आहे. याच्याने ना मोदक चांगला असा ओलसर राहतो आणि चांगला पाकळ्या म्हणजे तुटत नाही असं मी बघितलंय. सो मी तसं ट्राय करून बघते, बघू काय होतं. तर मग आता मोदक पूर्ण रेडी झाल्यानंतरच भेटते मी तुम्हाला. आणि 20 ते 25 मिनटं झालेले आहे. मोदक छान असे रेडी झालेले आहे, बघू शकता तुम्ही. कळ्या पण खूप सुंदर आहे, अजिबात फुटलेले वगैरे नाही आहे, कुठेही असं फुटली नाही आहे कढी. सो मला त्याचाच जास्त आनंद आहे. आणि कळ्या पण छान जमलेल्या आहे. तुम्हाला कशा वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा. मला जमलं आहे का नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि मोदक खायला या आमच्या घरी. मॉर्निंगला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की मी छान मोदक बनवलेले आहे आणि मग त्यानंतर छान रेस्ट केला.
राधा पण थोडा वेळ झोपली होती. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. राधाचे पप्पा ऑफिसवरनं आले. सो आम्ही विचार केला की आम्ही जाऊ आणि पनवेलचे गणपतीचं दर्शन घेऊ. सो आम्ही आता जातो पनवेलच्या गणपतीचं दर्शन. आणि इकडे आता राधा रेडी झालेली आहे. राधाचे पप्पा पण आणि राधा पण छान असे रेडी झाले. हाय हाय कर बेटा. हाय. आणि आता राधा हाय बाय करायला लागलेली आहे ब्लॉग मध्ये. सो तुम्हाला पण मजा येणार आहे. तो ब्लॉग असेच बघत राहा. स्टे ट्यून. चला तर आता निघू आपण. चल बाय. मग आता आम्ही निघालेलो आहोत ना राधा. आणि इथे आल्यानंतर आम्हाला राधाची आत्या आणि मामा यांनी पण जॉईन केलेलं आहे. सो आम्ही सगळे मिळून आता दर्शन घेतो. आणि तुम्हाला पण मी दाखवते की गणपती कसे आहेत, कुठल्या रूपात आहेत ते आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजेलच. राधा छान एन्जॉय करत होती, मज्जा करत होती, खेळत होती. तिला छान वाटत होतं. आणि मुलांना असं बाहेर आणल्यानंतर छान वाटतंच. त्यामुळे आम्ही ट्राय करतो की वीकमध्ये 2 वेळा तरी राधाला आम्ही कुठेतरी बाहेर थोडा वेळ का असे ना तिला बाहेर घेऊन जाऊ, जेणेकरून तिला बाहेरच्या वातावरणाची सवय होईल. त्यामुळे आम्ही जास्त राधाला बाहेर नेत असतो. आणि ती खूप ॲक्टिव्ह आहे. बाहेर गेल्यानंतर ती अजिबात असा त्रास वगैरे देत नाही किंवा ती लगेच तिला आवडतं. नाहीतर आपण जर मुलांना घरातच ठेवलं तर मुलं फार चिडचिडे होऊन जातात, चिडचिड करतात. तर तसं अजिबात नाही राधाचं. ती बाहेर छान एन्जॉय करते आणि तिच्यामुळे आम्हाला पण कुठेही गेलो तर छान एन्जॉय करता येतो आणि टाईम छान मिळतो. सो ते एक इझी होऊन जातं आम्हाला. सो आता आपण व्हिडिओ इथेच एंड करू. राधा बाय कर. बाय 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 कर. बाय कर. बाय. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. काय झालं तुला? बाय बाय.